नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका विश्लेषण बघत आहोत. आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचे 20 प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत. सामान्य विज्ञानाचं 20 प्रश्नांचं विश्लेषण. चला तर मग सुरुवात करू. बघा, या अगोदरचे 2023 आणि 2022चे विश्लेषण आपल्या चॅनलवर टाकले, ते तुम्ही बघून घ्या. चला तर पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय म्हणतो? अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत भार व केंद्रकावरील ऋण भार काय असतो? समान असतो. ह्याच्यामधलं कोणतं आहे? ए क्रमांकाचं काय ऑप्शन बरोबर आहे स्टेटमेंट, आणि बीचं काय आहे? चूक आहे. आता कशामुळे चूक आहे? आता बघा, हे जे उत्तर आहे ते फायनल आन्सरनुसार सांगतो. मग कोणचं उत्तर होईल आपलं? पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. बघा, या ठिकाणी अणू असतो. अणू या ठिकाणी असला तर अणूवर कोणते भार राहतात तुम्हाला माहिती आहे? अणू असतो. अणूवर एक तर पॉझिटिव्ह राहतो, त्याला म्हणतात प्रोटॉन, आणि कोणताच भार नसतो, त्याला म्हणतात न्यूट्रॉन. हा अणू असतो, अणुकेंद्रक म्हणतात त्याला. ओके. आणि ह्या अणुकेंद्रकाच्या भोवती काय राहतात? इलेक्ट्रॉन राहतात. ओके. इलेक्ट्रॉन काय करतात? हे मारतात. आता आपलं दुसरं स्टेटमेंट काय म्हणते? केंद्रकाभोवती सर्व इलेक्ट्रॉन काय राहतात? ऋण विद्युतभार. आता हे ऋणच राहतात केंद्रकाभोवती. हे केंद्रक झालं. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन झाले. केंद्रकाभोवती ते काय म्हणते? केंद्रकावरील ऋण प्रभार समान असतो. केंद्रकावर ऋण प्रभार असतो का? नसतोच. कोणता राहतो? धन प्रभार राहतो. म्हणून इथं काय पाहिजे होतं? धन प्रभार पाहिजे होतं. आता हा अणू आहे, तर अणूला यावेळेस प्रोटॉनचा शोध कोणी लावला, असा एक प्रश्न सरळ सरळ विचारतात. प्रोटॉनवर प्रभार राहतो तर काय प्लसचा, तर कोण शोध लावला? गोल्डस्टोन. गोल्डस्टेन यांनी शोध लावला. त्याच्यानंतर न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध लावला चॅडविक यांनी लावला. याच्यावर कोणताच प्रभाव नसतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध महत्त्वाचा आहे. हे विचारलेला प्रश्न आहे. इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन यांनी लावला. ओके. आणखी थोडक्यात माहिती बघू आपण, थोडंसं विश्लेषण बघू, तुमचं पण काय होईल? रिव्हिजन होईल. बघा, डाल्टन पहिला शास्त्रज्ञ असा होता की त्यांनी काय केलं? अणूवर प्रयोग केले. बघा, अणू हा भरीव गोळा आहे असे त्यांनी काय केलं? विधान केलं होतं. म्हणजे अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात? डाल्टन यांना म्हणतात. दुसरा शास्त्रज्ञ कोण होता? जे जे थॉम्सन यांनी काय केलं? कॅथोड किरणांचा अभ्यास करताना इलेक्ट्रॉन जगायला लावला, शोध लावला. ओके. कशाचा शोध लावला? इलेक्ट्रॉनचा. अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस कोण आहे? थॉम्सन आहे. ओके. अणूला सर्व यांनी काय केलं? कलिंगडाचा प्रयोग केला. कलिंगड म्हणजे टरबूज. काय केलं? टरबुजावर काय केला? यांनी काय केलं? त्याला प्लम पुडिंग मॉडेल म्हणलं. कोणचं? प्लम पुडिंग मॉडेल. ज्या टरबुजाच्या लाल भाग असतो त्याला काय म्हणलं? यानं पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावर असतो अणूला, असं म्हणलं. आणि ज्या बिया असतात त्याच्यावर काय? निगेटिव्ह चार्ज असतो, असं त्यांनी म्हणलं. अणूची तटस्थता कोणी सांगितली? हा एक प्रश्न विचारला होता प्रीला. थॉम्सन यांनी अणूची तटस्थता सांगितली. त्याच्यानंतर शास्त्रज्ञाला रुदरफोर्डनं काय केलं? सुवर्णपत्राचा काय केला? प्रयोग केला. सुवर्णपत्राचा जे काही सुवर्णपत्र आहे, जे काही सोन्याचा पत्र आहे, त्याच्यावर झिंक सल्फेटचं काय लावलं? हे लावलं, म्हणजे लेप लावला. आणि त्याच्यावर कशाचा कोणत्या किरणांचा मारा केला? अल्फा. बघा, अल्फा बीटा गॅमा तुम्हाला देऊ शकतात. कोणत्या किरणांचा मारा केला सुवर्णपत्रावर? अल्फा किरणांचा. आणि त्यावेळेस काय त्यानं न्यूक्लियसचा शोध लावला, म्हणजे केंद्रक जे असते अणूचं त्याचा शोध लावला. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात म्हणून त्यानं सांगितलं. ओके. आणि अणू हे काय करत असतात? भ्रमण करत असतात. त्याच्यानंतर निल्स बोर हा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. ओके. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, ह्याच्यावर विचारला होता पाण्याची घनता. थोडंसं मॅथमॅटिक्सचं आहे, म्हणजे हा जरी असला तरी सोपा प्रश्न आहे. ओके. बघा, या ठिकाणी जर पाण्याची घनता 1000 kgm-3 आणि तांब्याची घनता 8.9 10³ kgm-3 असेल तर तांब्याची घनता किती? या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र पाठ असणं अपेक्षित आहे. कोणतं? सापेक्ष घनता बरोबर पाण्याची घनता भागिले कशाची? ही पाण्याची घनता नाही, कोणची? पदार्थाची घनता, जो काही पदार्थ दिला तो, आणि खाली काय येईल? पाण्याची घनता असं येईल. म्हणजे पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता, सापेक्ष घनता काढण्यासाठी. आता इथं काय दिली? इथं पदार्थ कोणता दिला? तांब दिला. बघा, मग काढा सापेक्ष घनता. 8.9 गुणिले 10³ हे जशाला तसं पुढतं. कोणचं? kgm-3.
आता भागिले पाण्याची घनता कोणी 1000 kgm मायनस 3. आता काय होईल या ठिकाणी हे 10चा तिसरा घात म्हणजे हे 1000चे, हे 1000 गेले, हे 1000 गेले, हे गेले, हे गेले. ओके, त्याच्यानंतर काय लिहिलं 8.9. काही योग्य उत्तर 8.9 सापेक्ष घनता राहील, तांब्याची सापेक्ष घनता. ओके, म्हणजे असं त्याचं उत्तर निघू शकते. फायनल आन्सर नुसार उत्तर येईल. दुसरा एक प्रश्न आहे बघा. आपण सायन्सला जवळपास 4 ते 5 प्रश्न विचारले होते 2021च्या प्रश्नपत्रिकेत, आणि ॲज इट इज हे प्रश्न काय होतात म्हणजे रिपीटेड होतात. हे वरचे जरी बदलून आलं थोडंसं तर काय होतात हे बघा. पुढचा प्रश्न बघू. जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 × 10⁸ मीटर पर सेकंद -1 वेगाने जात असेल, जाताना दुसऱ्या माध्यमाचा वेग 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंद -1 होत असेल, तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक काढा. आता इथं तुम्हाला अपवर्तनांक आलं. अपवर्तनांकाचं बी सूत्र आहे, काय सोपं आहे. अपवर्तनांक बरोबर पहिल्या माध्यमाचा वेग, बघा पहिल्या माध्यमाचा वेग भागिले काय दुसऱ्या माध्यमाचा वेग असं पाहिजे. आता पहिलं माध्यम कोणतं आहे? अपवर्तनांक काढताना पहिलं माध्यम 2 × 10⁸ मीटर पर सेकंद -1 भागिले किती आहे 1.25 × 10⁸ काय मीटर पर सेकंद -1. आता तिथं काय होईल, हे 10⁸ हे काय होईल डायरेक्ट कट होईल. काय राहील 2/1.25. आता ह्याला जर भाग दिला, तुम्ही भाग देऊन बघा काय येतं उत्तर. ह्याचं योग्य उत्तर आहे 1.6 येते. ओके, 1.6 काय येईल 1.6 काय राहील अपवर्तनांक. हे सूत्र केलं तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. सोपं आहे. फक्त तुम्हाला ते सूत्र आणि याच्या अगोदरचं काय तुम्हाला ते तेवढं झालेलं पाहिजे, म्हणजे अगोदरचे प्रश्न बघितलेले पाहिजे तुम्ही. 2 पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात. सुरुवातीला आयोगानं काय केलं होतं, ग्रीसी फ्रिक्शन दिलं होतं, वंगण घर्षण दिलं होतं. त्याच्यानंतर काय केलं, हा प्रश्न काय केला रद्द केलेला आहे. ओके, त्याच्यामुळं पुढचा बघू. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुन्हा सुद्धा पात्रतेनं तो कॅन्सल केलो. हा एक प्रश्न होता. कोणता होता हा एक बघा मॅथचा सोपे प्रश्न होते, मात्र तुम्हाला सुरुवातीला बघणं एकदा सोडवणं अपेक्षित होते. हे प्रश्न, एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती. आता तुम्ही म्हणता सोपं आहे काय, आहे सोपं, मात्र तुम्हाला जर सूत्र पाठ राहिले तर सोपं आहे, नाही तर नाही. बघा शक्तीचं सूत्र आहे, जर आपल्याला शक्ती काढायची असेल, पॉवर काढायची असेल, तर पॉवरचं सूत्र काय कार्य भागीला काय राहील काल, वर्क इथं वर्क भागीला टी, हे असं राहते. आता कार्य म्हणजे काय राहते, तर कार्यालाच काय म्हणतो आपण, कार्य बरोबर बल भागिले विस्थापन, बल भागिले मास इंटू काय राहील विस्थापन, डिस्प्लेसमेंट. ओके, हे विस्थापन राहते. आता आपलं सूत्र कसं तयार होईल, शक्ती बरोबर कार्य बल गुणिले विस्थापन भागिले काय राहील काल, म्हणजे हे असं सूत्र होईल. काय राहील पॉवर बरोबर मास गुणिले विस्थापन डिस्प्लेसमेंट झालं गुणिले काय राहील आता हे आता भागिले काय राहील टाईम. आता इथं काय दिलेले, एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग, मास किती आहे 25 आहे. ओके, 25 आहे. बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यासाठी, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं, वर चालला तो, किती झाला 5 मीटर भागिले काय झाला किती 30 सेकंद लागतात. काल किती लागला 30 सेकंद लागला. मात्र इथं आणखी एक गोष्ट आहे, जर वस्तू वर चालली तुम्हाला माहिती आहे गुरुत्वाकर्षण शक्ती इथं पृथ्वी राहिली आणि एखादी वस्तू वर चालल्यानंतर पृथ्वी काय करते खाली खेचून जाते, म्हणजे खाली खेचते त्या वस्तूला, त्याला काय म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनचं तुम्हाला त्या फोर्सचं तुम्हाला ते माहिती आहे, ते सूत्र बऱ्याच जणांना माहीत असेल, किंवा किती किंमत राहते ग्रॅव्हिटीची, जीची किंमत किती राहते 9.8. तर ही किंमत आपल्याला इथं घ्यावी लागते मनानं, तर ती किंमत इथं दिलेली नाही. ओके, 9.9. ह्याचा जर तुम्ही सोडवलं, ओके 5×30 आणि हे जर सोडवलं तर काय मिळतं उत्तर, म्हणजे हे असं उदाहरण सोडवायचं काय म्हणतं
40.83 वॅट एवढं त्याचं उत्तर मिळतं. काय 40.83. तुम्ही तुमच्या हार्ड कॉपीवर सोडून घ्या हे उत्तर. ओके, म्हणजे म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला येत असेल तर ठीक आहे, नाही तर तुमचं रिव्हिजन तर होतच आहे. नाही बघा दुसरा प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न विचारला होता. 1 मिनिट. हां, जवळपास 4 ते 5 प्रश्न तुम्हाला ह्याच्यावर होते, फक्त मॅथमॅटिक म्हणजे ह्याच्यामधला जे काही फिजिक्सचे मॅथ होते तर त्याच्यावर होतं. लेसर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात. तर चंद्राच्या पृष्ठभागाभोवती परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती? आता समजा काय म्हणतं ते, तर इथून तुमची पृथ्वी आहे आणि हा चंद्र, इथून एक लेसर किरण सोडा. आता ह्याला परत येण्यासाठी म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून टच करून परत येण्यासाठी किती लागतात? 2.56 सेकंद लागतात. म्हणजे आपल्याला या चंद्राचं आणि पृथ्वीचं अंतर काढायचं. तुम्हाला जर चंद्र पृथ्वी डायरेक्ट त्रिज्या जर माहीत असली तर डायरेक्ट तुम्ही उत्तर देऊ शकता. आता 2.56 म्हणजे जायला आणि यायला 2.56, तर फक्त एकाच याला म्हणजे 2.56 भागिले 2 म्हणजे फक्त जायलाच किती लागतात आपल्याला ते काढायचं. ओके, भागिले 2 तर किती होईल त्याचं? 1.28. ओके, 1.28 सेकंद लागतात. ओके, आता आता 1.28 काढलं. मग याचं तुम्हाला सूत्र माहिती आहे. अंतर बरोबर वेग भागिला वेळ, वेग गुणिला वेळ, हे असं आहे. आता अंतर काढायचं आपल्याला, बरोबर आहे. वेग किती आहे? तुमचा वेळ किती लागला? 1.28 गुणिले आता वेग किती आहे? वेग कोणता वेग? आता इथं कोणता वेग धरावा लागेल तुम्हाला? स्पीड ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचा वेग. प्रकाशाचा वेग तुम्हाला इथं धरावा लागेल 1.28, कारण तो लेसर किरण पृथ्वीवर म्हणजे प्रकाशाचा जेवढा वेग लेसर किरणाचा तेवढाच वेग राहील. मग किती आहे प्रकाशाचा वेग? आता बऱ्याच जणाला माहीत असेल किंवा तुम्हाला इथं माहीत असणं अपेक्षित होतं. इथं जर माहीत नसेल तर तुम्ही उत्तर सोडू शकत नव्हतं. 3 गुणिले 10⁸. ओके, आता आता ह्याला जर तुम्ही सोडवलं तर काय येईल? ह्याचाच गुणाकार होईल. 3 गुणिले 1.28 तर काय उत्तर येण्याचं? 3.84 गुणिले 10⁸. ओके, योग्य उत्तर काय हे येईल त्याचं. म्हणजे त्या पद्धतीनं ते सोडवायचं होतं. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे पेशी संदर्भात प्रश्न विचारला होता. बघा, पेशी संदर्भात एकतरी प्रश्न विचारतात. अगोदर काय विचारला होता? खालीलपैकी कोणत्या घटकाभोवती आवरण नसते म्हणून असा प्रश्न होता. थोडासा ह्याचा होता म्हणजे हार्ड लेवलचा होता. पण तुम्ही जर डिटेलमध्ये जर वाचला असेल प्रत्येक ह्याचं तुम्हाला कार्य माहीत असेल तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत होता. क्लोरोप्लास्ट, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया आणि लायझोझोम. आता याचं योग्य उत्तर काय? रायबोझोम. आता तुम्हाला माहिती आहे पेशी आलं. पेशीचा शोध कुणी लावला? 1665 साली विचारलेला प्रश्न आहे. रॉबर्ट हुक यांनी शोध लावला. मात्र त्या कोणत्या पेशी होत्या? त्या मृत पेशी होत्या. पण जिवंत पेशीचा शोध कोणी लावला? जिवंत पेशीचा शोध लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये किंवा माहीत असेल तुम्हाला. अँटोन लिओनव्हॅक यांनी लावला. आता काय राहते? आता पेशी ही प्राणी पेशी राहती आणि ही कोणची राहती? वनस्पती राहती. म्हणजे प्राणी पेशी आणि आणि वनस्पती पेशी. आता वनस्पती पेशीचं पहिलं आवरण कोणतं राहते? सेल वॉल. वनस्पतीला काय राहते? सेल वॉल राहते. इकडं राहते का? याला प्राणी पेशीला सेल वॉल नसती. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? म्हणजे वनस्पती म्हणजे भित्तिका म्हणतो. ओके, त्याच्यानंतर सेल वॉल राहते. तर वनस्पती जर प्राणी पेशी तर दुसरं आवरण कोणतं राहते? ह्याच्यामध्ये पहिलं आवरण कोणतं राहते? प्राणी पेशीला सेल मेम्ब्रेन, प्रद्रव्य म्हणतो आपण त्याला. कोणतं? घटकाभोवती पेशीपटल म्हणजे तेच म्हणजे याला राहते हे बैल. आणि वनस्पती पेशीला याचं कोणतं दुसरं आवरण राहते. ओके, आता जे काही सेल मेम्ब्रेन राहतात, आता आपल्याला सेल मेम्ब्रेन झालं म्हणजे याच्यामधलं प्राणी पेशीमधलं पहिलं आवरण आणि वनस्पती पेशी म्हणलं दुसरं आवरण. ओके, हे कोणतं राहते? द्विस्तरीय राहते. दुस्तरीय आवरण. त्याला निवडक्षम पारपटल सुद्धा म्हणतात. म्हणजे काय? निवडकच पदार्थाला तो आत बाहेर जाऊ देतो. आता हे कशाचं राहते? प्रथिने म्हणजे प्रथिनाचं तयार राहते. कोणतं? याला प्रथिने राहतात त्याच्यामध्ये. सेल म्हणजे आपला सेल मेम्ब्रेन त्याला निवडक्षम पारपटल सुद्धा म्हणतात. कशाला? सेल मेम्ब्रेनला. मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असं सुद्धा कशाला म्हणतात? यालाच म्हणतात. कोणाला? सेल मेम्ब्रेनला. ओके, आता हे सेल मेम्ब्रेन. आता हे वनस्पतीला काय असते? सेल वॉल असते. तर त्याप्रमाणे कवकाला काय असते? कवकाला बाहेरून पेशीच्या बाहेर काय असते? मग त्याच्यावर तुम्हाला लागेल. कवकाला कायटिनची पेशी भित्तिका असते. पेशी भित्तिका म्हणतात त्याला. जीवाणूला पेशी भित्तिका कोणत्या राहते?
जीवाणूला सुद्धा राहते, पेक्टिनची पेशीभित्तिका राहते, प्राण्याला पेशीभित्तिका नसते, प्राण्याच्या पेशीला, प्राण्याला नाही. ओके, पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, इकॉलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधण्यात आला? बघा, इकॉलॉजी पर्यावरणाचा शब्द आहे, पण विचारलं त्यानं कोणत्या सेक्शनमध्ये? सायन्स सेक्शनमध्ये विचारलं होतं. ह्याचं योग्य उत्तर काय आहे? अर्नेस्ट हेनरिच हॅकेल. पूर्ण त्याचं नाव दिलंय, तुम्ही अंदाजानं पण हे उत्तर मारू शकत होता. आणि म्हणजे ते उत्तर त्याचं असू शकत होतं. इकॉलॉजी म्हणजे काय? इथं मराठी शब्द नाही दिला बघा. याला काय म्हणतात? परिसंस्था. काय दिलं? इकॉलॉजी म्हणजे परिसंस्था. आता हेकेल येतं, तर हेकेलनं हे जर्मन शास्त्रज्ञ आहेत. मी जर्मन का म्हणतो? कारण राज्यसेवा मेन्सला ते कोणते शास्त्रज्ञ ते अशावर प्रश्न विचारला होता. शोध कधी लावला हा पण प्रश्न विचारून गेला मेन्सला. 1869 मध्ये त्यांनी काय केलं? इकॉलॉजी शब्द वापरला. आता हा इकॉलॉजी जो शब्द आहे तो कोणता आहे? ग्रीक शब्द आहे. ग्रीक 2 शब्दापासून तयार झाला. OIKAS, ओकायस म्हणजे अधिवास, आणि दुसरा लोगोस म्हणजे कोणता? स्टडी. आता हा कोणता शब्द आहे? तर ग्रीक शब्द. याच्यावर पण प्रश्न विचारून झालेला आहे, म्हणजे ते मेन्सला सुद्धा पर्यावरण असल्यामुळे त्याच्यामध्ये ते विचारलं. बघा, आणखी एक प्रश्न आहे पुन्हा. आता आपल्याला पेशी संदर्भात युकॅरेटिक पेशी संदर्भात गुणसूत्रीय जनुकीय साहित्यात DNA संबंधित खालीलपैकी विधानाचा विचार करा. काय म्हणते? युकॅरेटिक पेशीतील गुणसूत्रामध्ये जीन साहित्य ही DNA सोबत हिस्टोन DNA सोबत काय राहते? हिस्टोन लघु प्रथिनांचे संलग्नित असतात. बरोबर हे वाक्य. या प्रथिनामध्ये आर्जिनिन व लायसिन या मूलभूत काय आम्लांचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. कोणतं? आर्जिनिन आणि लायसिन या प्रथिनांमध्ये ट्रोप्टोफॅन या मूलभूत आम्लांचा काय असतो? अभाव असतो. ओके, तिन्ही वाक्य कसे? बरोबर आहे. थोडं हार्ड आहे, पण असे सरासरी जर जनरल स्टेटमेंट केले असतील तर तुम्ही तिन्ही बरोबर देऊ शकतात. मात्र ते बरोबरच येईल म्हणायचं काही नाही, म्हणजे जास्त चान्सेस बरोबर येण्याचे राहतात. आता इथं युकॅरेटिक अक्षर झालं. दृश्य केंद्रिक पेशी दिली. 2 पेशी राहतात. कोणत्या? एक राहतात प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसऱ्या युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक म्हणजे काय? दृश्य केंद्रकी, आणि ह्या कोणत्या? आदी केंद्रकी. आता ह्या आदी केंद्रकी पेशी ज्या राहतात ह्याच्यामध्ये केंद्रक असतंय का? केंद्रक नसते ह्याच्यामध्ये. आणि दृश्य केंद्रकी पेशीमध्ये केंद्रक असते. ह्या कोणत्या राहतात? एक पेशीय राहतात. कोणत्या? आदी केंद्रकी पेशी. आणि ह्या काय? एक पेक्षा जास्त, एक किंवा जास्त काय राहतात त्याला? म्हणजे जास्त पेशी असू शकतात. आकार जर म्हणलं तर आदी केंद्रकी पेशीचा आकार विचारलेला आहे प्रश्न. 1 ते 10 नॅनोमीटर एवढा आकार असतो आदी केंद्रकी प्रोकॅरियोटिक सेलचा, आणि ह्याचा 5 ते 100 काय नॅनोमीटर. ह्याच्यामध्ये एकच गुणसूत्र असतंय, ह्याच्यामध्ये 1 पेक्षा जास्त गुणसूत्र असतात. आता प्रोकॅरियोटिक सेलचे उदाहरण महत्त्वाचे येतं. उदाहरण कोणकोणते येतं? इथं जीवाणू आहे, त्याच्यानंतर आर्किया, हे कोणते? प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे सर्वात जुन्या. त्याच्यानंतर ह्याच्यापासून या दृश्य केंद्रिक पेशी निर्माण झाल्या. त्याच्यानंतर कोणत्या? ह्याच्यामध्ये दृश्य केंद्रिक पेशीमध्ये प्रोटिस्ट आहे तुमचं, त्याच्यानंतर कवक आहे, आणि त्याच्यानंतर प्रोटोझोआ आहे. हे त्याचं स्पष्टीकरण झालं या प्रश्नाचं. ओके, म्हणजे तुम्हाला दृश्य केंद्रकी आणि आदी केंद्रकी याच्यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकते. आता सायकल विचारली त्यानं, शोषण प्रक्रियेत अंतर्भूत नाही. इथं तुम्हाला माहीतच पाहिजे होतं. खालीलपैकी कोणती प्रक्रिया शोषण प्रक्रियेत अंतर्भूत नाही? पर्याय आहेत केल्विन सायकल. ह्याच्यामधलं योग्य उत्तर काय आहे? तुम्ही स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करता, नंतर स्पष्टीकरण बघायचं. योग्य उत्तर आहे केल्विन सायकल. ही फोटोसिंथेसिसची संबंधित प्रक्रिया आहे. बाकीच्या कशाची संबंधित आहे? शोषण प्रक्रिया. आता लायकोलिसिस ही जी प्रक्रिया आहे ही जैव रासायनिक प्रक्रिया, याच्यामध्ये ऑक्सिजनची काय नसते? गरज नसते. पेशी द्रवात ही प्रक्रिया घडून येते, लायकोलिसिस. ओके, ही प्रक्रिया. त्याच्यानंतर बघितलं आपण 2 नंबरची एक आहे बघा, क्रेप. ही शोषणाशी संबंधित आहे. क्रेप शृंखला, ह्याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज असते. आता लायकोलिसिसमध्ये नसते, क्रेपचे मध्ये असते. क्रेप सायकल कशी संबंधित आहे? ते शोषणाशी संबंधित आहे. तंतुकणिकामध्ये क्रेप सायकल घडून येते. ओके, त्याच्यानंतर कोणती आहे? म्हणजे तंतुकणिका काय करतात? ATPची निर्मिती. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ह्याच्यामध्ये काय होते? तंतुकणिका काय करतात? ATPची निर्मिती करतात. किती? 36 ATPची निर्मिती तंतुकणिका मार्फत होते. तंतुकणिकामध्ये काय? मायटोकॉन्ड्रिया. आता सायट्रिक ॲसिड सायकल ही सुद्धा पेशी याच्याशी शोषण संस्थेशी संबंधित. थोडंसं अवघड म्हणजे वरच्या लेवलचा होता, पण तुम्हाला थोडंसं माहीत राहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकत होता, उत्तरपर्यंत जाऊ शकत होता. म्हणजे तुम्हाला जर हे माहीत असतं तर केल्विन सायकल कशी संबंधित आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे पोलिओच्या संदर्भात विचारला होता. पोलिओच्या संदर्भात स्टेटमेंट दिली होती, तसं त्याच्यामध्ये आहे. तर हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता. काय स्टेटमेंटमध्ये?
हा विषाणूजन्य आजार आहे. DNA विषाणूमुळे होतो. विषाणूजन्य आहे मात्र DNA मुळे होत नाही, तर कोणता? RNA मुळे होतो. RNA. आता बाकी सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. इथं इथं पर्याय कोणता पाहिजे होता? BCD पर्याय पाहिजे होता. ओके. मात्र BCD पर्याय असा कोणता आयोगानं दिलेला नाही. त्याच्यामुळे पोलिओ हा रिपीट विचारू शकतात, त्याच्यामुळे हा प्रश्न रद्द केला. बघा, पोलिओ मायलेटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात. पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1995 मध्ये सुरू झाला. आता पोलिओचं काय झालं? निर्मूलन झालं. आता भारतात पोलिओ आहे का? नाही आहे पोलिओ. 2014ला WHO भारताला पोलिओ मुक्त घोषित केलं. कधी केलं? 2014ला. आता पोलिओची लस देतात बघा. पोलिओच्या 2 लसी येतात. एक हे साल्क शास्त्रज्ञाने शोधलेली आणि एक हे सेबिन शास्त्रज्ञाने शोधलेली. आता जी साल्क लस आहे, साल्क लस कशा वाटे देतात? इंजेक्शन न देतात. साल्क कशा वाटे देतात हा पण प्रश्न विचारलेला आहे. सेबिन लस तोंडावाटे काय म्हणजे ह्याच्यामध्ये विचारलेला आहे प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघू. मानवाच्या पोटामध्ये जठररस स्त्रावतात. बघा, हा प्रश्न तुम्हाला माहीत असणं अपेक्षित होता. काही प्रश्न सोपे विचारतात, पण आपण याला अभ्यासाला लागतो. जठररस पोटामध्ये काय? याचं योग्य उत्तर आहे HCl आणि पेप्सिन. बघा, तुम्ही मुखाद्वारे अन्न घेता. मुखातून अन्न कुठं जाते? ग्रासनीमध्ये जाते. ग्रासनीमधून ग्रासिका काय राहते? लांब नळी राहते. तर कुठपर्यंत नेऊन सोडते तुमच्या अन्नाला? जठरापर्यंत. जठर झालं की तुमचं लहान आतड्यात अन्न जाते, मग मोठ्या आतड्यात. याचे लहान आतड्याचे 3 प्रकार आहेत, अशा प्रकारचे. आता ह्या जठर, जे तुमचं जठर म्हणतात, याचे हे काय? 3 रस काय करतंय? स्त्रवतंय. कोणते 3 रस? एक तर पेप्सिन आहे, पेप्सिन, आणि दुसरं कोणतं? HCl आणि तिसरं कोणतं आहे? म्युकस. हे याच्यामध्ये दिलं नाही, 2च दिले त्याने, म्युकस आणि थोड्याफार प्रमाणात कुठंतरी लायपेज. म्हणजे 3च लक्षात ठेवायचे, पेप्सिन, CL, म्युकस. आता तुम्ही खाली आले स्वादुपिंड. आता स्वादुपिंड 3 रस स्त्रवतो. स्वादुपिंड. आता हे तुम्ही कन्फ्यूज होतात, स्वादुपिंड कोणते आणि हे कोणते? आता ह्याच्यामध्ये हे असं एक हे आहे, म्हणजे त्याला काय म्हणतात? स्वादुपिंड एक असा एक अवयव आहे की त्याच्यामध्ये तिन्ही काय कार्बोदक, प्रथिने आणि तुमचं स्निग्ध पदार्थाचं काय होते? शोषण होते. ओके. आता ह्याच्यामध्ये 3 राहतात. काय? 3 तुमचे हे स्त्रावतात त्याच्यामध्ये हार्मोन. तर कोणते? अमायलेज, पेप्सिन, त्याच्यानंतर लायपेज. सॉरी, ह्याच्यामध्ये कोणते? अमायलेज, ट्रिप्सिन. थोडंसं अक्षर बरोबर येत नाही, तुम्ही तुमच्या हार्ड कॉपीवर लिहून घेऊ शकता. तुम्हाला माहीत असेल, पुस्तकामध्ये ही माहिती दिलेली, तुमच्या रिव्हिजनसाठी मी तुम्हाला सांगत आहे. आणि एक लायपेज. कोणतं? फक्त ट्रिप्सिन कशामध्ये राहते? स्वादुपिंडामध्ये राहते. आणि पेप्सिन कशामध्ये राहते? जठरमध्ये राहते. ओके. हे थोडं लक्षात असू द्या. तुम्हाला काय करत आहेत? कन्फ्यूज थोडंसं होते. आता तुमचं सस्तन प्राण्यामध्ये होणारा हृदयाचा काय म्हणलं? त्याचा रक्ताभिसरणाचा क्रम विचारलेला आहे. आता तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल? सुरुवातीला हे तुमचं काय? हृदय. असं नसते, पण थोडासा हे तुमचं दिल. ओके. तर याचे काय? 4 कप्पे राहतात. ओके. आता रक्त कुठून येते? ओके, दिलो. आता या ठिकाणी 4 कप्पे राहतात. ह्याला म्हणतात उजवं अलिंद, याला म्हणतात उजवे निलय, याला म्हणतात डावे अलिंद आणि याला म्हणतात डावे निलय. तुम्ही इंग्लिशमधून वाचून घेऊ शकता. लेफ्ट अँट्रिओल हे वरचं डावं आणि हे राईटचं. ओके. आता काय होतंय? शरीराकून म्हणजे अशुद्ध रक्ताचा पुरवठा कोण घेऊन येते? महाशिरा घेऊन येतात. ह्याच्यामध्ये 3 शिरा काय करण्यात येतात? अशुद्ध रक्ताचा वरच्या कप्प्यामध्ये म्हणजे उजव्या अलिंदामध्ये घेऊन येतात. इथं कोणतं रक्त येते? अशुद्ध रक्त येते. त्याच्यानंतर हे कुठं रक्षित जाते? हे जाते उजव्या निलयामध्ये. जर या ठिकाणी इकडून इथं रक्त जात असेल या ठिकाणी, तर काय होईल? इथं एक झडप राहते बघा. इथं राहते कोणती झडप राहते? इथं राहते त्रिदल झडप. त्रिदल झडप तुमचं रिव्हिजन करायला तुम्हाला माहीत असेल. इथून असे जाते या ठिकाणी कोणतं? उजव्या अलिंदामध्ये त्रिदल झडप राहते. उजव्या निलयामध्ये रक्त गेलं. उजव्या निलयामध्ये गेल्यानंतर पुन्हा रक्त कुठं जाते? हृदयाच्या बाहेर जाते. जर हृदयाच्या बाहेर गेलं तर हे कशामुळे बाहेर जाते? हे दोन्ही फुफ्फुसाकडे जाते रक्त शुद्ध व्हायसाठी. रक्त शुद्ध होऊन कुठं येते? डावे अलिंदामध्ये इथं तुमचं शुद्ध रक्त येते. जर शुद्ध रक्त आलं, 2 फुफ्फुस त्या तुमच्या ह्या वाहिन्या त्याच्याद्वारे आले. डाव्या अलिंदात काय? शुद्ध रक्त आलं. त्याच्यानंतर कुठं जातं शुद्ध रक्त? इकडून डावे निलयामध्ये. जर डाव्या निलयामध्ये गेलं
तर डाव्या निलामधून शुद्ध रक्त कुठे जाते, बाहेर जाते. हे शुद्ध महाधमनी मार्फत सर्व ह्याला पोहोचते. आता तुमचा डाव्या भागात कोणतं रक्त राहते, शुद्ध रक्त राहते शरीराच्या, आणि उजव्या भागात कोणतं रक्त राहते, अशुद्ध रक्त राहते. ओके, तर असं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. असं तुमचं हृदय आहे. ओके, बघून घ्या. बघा, बघा गर्भा म्हणजे जो पहिला अवयव तयार होतो तो कोणता राहतो, हृदयच राहतो. ती तुमचं दिल पहिलं तयार होते. ओके, भूचराचे हृदयाचे किती कप्पे राहतात, 4 कप्प्याचं भूचराचं हृदय राहतं. आणि जर तुम्हाला उभयचर म्हणले तर उभयचराचे किती कप्पे राहतात, अ, उ- उभयचराचं उभयचराचे 3 कप्पे राहतात. मात्र मगर एक अपवाद आहे, उभयचर असून सुद्धा किती कप्प्याचं हृदय 4 कप्प्याचं. जलचर प्राणी येतं, जलचराला 2 कप्प्याचं हृदय राहते. आता तुम्हाला उजवं आलिंद आणि मी काय सांगितलं, उजवं निलय याच्यामध्ये त्रिदल झडप सांगितली. त्याच्यानंतर आणखी एक त्याच्यामध्ये ॲडिशन करून घ्या, डावे आलिंदन डावे निलयामध्ये द्विदल झडप असते. ओके, द्विदल कोणती झडप कोणत्या 2 अलिंदाच्या दरम्यान राहते ते बघून घ्या. सांगितलं मी तुम्हाला, तुम्ही याच्यामधून वाचू शकता, पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे तुमच्या, आणि हे पण आहे. बघा, हा एक पर्याय आला होता, थोडासा अवघड टाईपचा प्रश्न होता. खालीलपैकी पायरी श्वासोच्छवास अभिक्रियेची नाही. म्हणजे खूप असं कोणाला माहीत असणं अपेक्षितच नाही, किंवा असलं जर तुम्ही येऊ शकता, किंवा असे प्रश्न स्किप करायचा, किंवा सगळ्यात मोठं उत्तर मारून टाकायचं. ओके, तर काय याचं उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. बघा, फ्रुक्टोज एक्सा डायफोसेट. आणि जर जर तुम्हाला आला रिपीट प्रश्न तर तुमचा जायला नको, म्हणून या ठिकाणी श्वासोच्छवास प्रक्रियेची काय, प्रक्रियेतील पायरी नाही म्हणतात ते. ओके, पुढचा प्रश्न बघू. आता हा प्रश्न आला होता, कॅल्शियम ऑक्साईडची स्टेबल ॲक्टिड मिळवण्यासाठी काय काय मिळवण्यासाठी म्हणजे म्हणजे कोणती प्रक्रिया. आता काय आहे, तर याचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता काय आहे, पर्याय क्रमांक 1 कोणता आहे, कॅल्शियम अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन अणूत जातील. आता बघा, कॅल्शियम ऑक्साईड तुम्हाला कॅल्शियमचं या ठिकाणी काय माहीत असणं अपेक्षित आहे, अणुअंक माहीत असणं अपेक्षित आहे. आता कॅल्शियमचा अणुअंक 20 आहे. ओके, आता ह्याचं तुमचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपण राहतं ते बी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता कॅल्शियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 8 2 हे कॅल्शियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. त्याच्यानंतर तुमचं काय आहे, ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती राहील, म्हणजे त्याचं अणुअंक किती, 8. म्हणजे इलेक्ट्रॉन संपर्क पहिल्या कक्षेत त्याच्या 2 इलेक्ट्रॉन असतात, आणि दुसऱ्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन असतात. ओके, मग इथं काय होईल, इथं आता आता तुम्हाला हे माहीत अपेक्षित आहे, अणूच्या कक्षा कशा असतात. आता KLMN त्या अणूच्या कक्षेला नाव दिलेले. पहिल्या कक्षेमध्ये 2 राहतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, आणि चौथ्या कक्षेमध्ये किती, 32 इलेक्ट्रॉन राहतात. आता ह्या कक्षा काय करतात, आपलं म्हणजे स्थिरता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. आता ह्याच्यामध्ये 2 8 8 2, आता शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर हा काय करतो, हा इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन देऊन काय करतो, स्थिरता प्राप्त करून घेतो. कॅल्शियमला 2 इलेक्ट्रॉन कोणाला देतो, ऑक्सिजनला. ऑक्सिजन काय करतो, 2 इलेक्ट्रॉन घेतो आणि अष्टक स्थिती प्राप्त करतो. आता इथं तुम्हाला हे समजणं अपेक्षित आहे की काय, संयुजा. आता शेवटची ह्याने किती दिले, 2 इलेक्ट्रॉन इकडे दिले, म्हणजे याची 2 काय झाली, संयुजा झाली. यानं 2 घेतले म्हणजे याची संयुजा 2 झाली. ओके, आता इथं कोण दिले, कॅल्शियमनं ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे 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 कोण कोणाला देईल. आता पर्याय क्रमांक पुन्हा जाऊ आपण. बघा, कॅल्शियम अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन अणूत जातील, हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे ते तुम्हाला स्पष्टीकरण तेवढं त्याच्यामधलं रामायण महाभारत माहीत असणं अपेक्षितच आहे, त्याच्याशिवाय सोडूच शकत नाही. बघा, हा प्रश्न आहे, रिपीट आलता 2022ला 21ची प्रश्नपत्रिका अशाच प्रकारचा प्रश्न आला होता. फक्त काय उत्तर थोडंसं पर्याय हे बदलून आले होते, आकडे थोडे. बघा, 12 ग्रॅम मिथेन रेणू वस्तुमान 16 ग्रॅम मोल आणि 192 ग्रॅम बघा, या ठिकाणी काय होतं प्रश्न आपला, 32 ग्रॅम मिथेन रेणू वस्तुमानांक 16 ग्रॅम मोल आहे, आणि 192 ग्रॅम ऑक्सिजनचं काय आहे, रेणू वस्तुमानांक 32 ग्रॅम आहे, म्हणजे 192 ग्रॅम ऑक्सिजन आहे. रेणू वस्तुमानांक 32 ग्रॅम पर मोल एकत्र मिसळले तर 2 वायू जर एकमेकात रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेनचे मोल फ्रॅक्शन. इथं मोल फ्रॅक्शन विचारलं तुम्हाला, मोल ही संकल्पना माहीत असणं अपेक्षित आहे. आपले 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये 1 किंवा 2 प्रश्न मोलवर विचारलेले, म्हणजे मोलवर फिक्स प्रश्न आहे. आता इथं तुम्हाला मिथेनचं काय दिलं, मिथेन
मिथेनचं ग्रॅममध्ये दिलं, काय दिलं, मिथेनचं किती ग्रॅम आहे, मिथेन 32 ग्रॅम, आणि त्याचं रेणू वस्तुमानांक किती दिलं, 16 दिलं. म्हणजे 16 म्हणजे 32 भागिले 16 तर किती येते, 16 दोन्ही 32. म्हणजे याचं मोल किती मोल झाले, मिथेन 2 मोल झाले. त्याच्यानंतर ऑक्सिजनचं काय झालं, मोल किती झाले, हे आहे हे आता ऑक्सिजन किती ग्राम आहे, 192 ग्राम आहे, भागिले किती, 32. एका मोलचं किती आहे, 32 मोल. ओके, 32 मोल झाले, तर किती भागिले, बरोबर ह्याचे किती मोल झाले, 6 मोल झाले. आता हे 32 मोल कुठून आले, यानं जे दिलं, तर आता समजा ऑक्सिजनचं तुम्ही उदाहरण घेतलं, याचा अणुअंक किती 8 आणि अणुवस्तुमानांक किती आहे 16 अणुवस्तुमानांक ह्याचा ऑक्सिजनचा आहे. ओके, आता इथं ऑक्सिजनचं काय सूत्र आहे, O2, म्हणजे ऑक्सिजनचे दोन दोन अणू आहेत. ओके, 2 रेणू आहेत ऑक्सिजनचे, म्हणजे 16 दोन्ही 32, म्हणजे किती येतं, म्हणजे याचं काय झालं, 16 काय झालं, म्हणजे याचं मोल झाले तेवढे, म्हणजे रेणू वस्तुमानान झालं, प्रत्येकाचं रेणू वस्तुमानान. म्हणजे आता ऑक्सिजनचे आले 6 आणि मिथेनचे आले 2. आता काय करावं लागते, मोल फ्रॅक्शनचं एक तुम्हाला सूत्र माहीत असणं अपेक्षित आहे. नंबर ऑफ मोल, टोटल मोल, नंबर ऑफ मोल, म्हणजे जो काही घटक दिला. आता कशाचं काढायचं, आपल्याला मिथेनचं काढायचं. मिथेनचे किती आले, काय काढायचं, मोल फ्रॅक्शनचं सूत्र आहे, मोल फ्रॅक्शन, बरोबर. इथं काय दिलं, नंबर ऑफ मोल, म्हणजे ज्या घटकाचं काढायचं ते टोटल मोल, म्हणजे यास. आता कोणता दिला आपल्याला, मिथेनचं किती आलं होतं, आपलं मिथेनचं 2 मोल आले होते. टोटल 2 आणि 6, ह्याचे ऑक्सिजनचे किती होते, 2 आणि 6, ऑक्सिजनचे 6 मोल आले होते, म्हणजे किती झालं 8. 2 भागिले 8, बे एक बे, बे चोक 8, 1/4, म्हणजेच किती 0.25. याचं काय राहिलं, मोल फ्रॅक्शन राहिलं. पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं उत्तर आहे. म्हणजे असं तुम्हाला प्रश्न रिपीट विचारलेलाच आहे, येऊ शकते म्हणून नाही, अशाच प्रश्नपत्रिकेचा सेम प्रश्न विचारलेला आहे 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न करूनच जाणं आहे, जर तुम्हाला हे करायचं असेल तर. ओके, बघा पुढचा प्रश्न हिऱ्यावर विचारला. हा पण प्रश्न काय राहिलेला आहे, हिऱ्याच्या संदर्भात विचारला होता, 22-23 ला विचारलेला आहे. ओके, 22 लाख आपण बघितलेलं आहे स्पष्टीकरण, तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर. 2022 आणि 2023च्या प्रश्नपत्रिका सेक्शन वाईज पण देण्यात आणि एकत्र पण देण्यात आहे, तुम्ही बघू शकता, त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण आहे अवेलेबल. आपण 21 बघत आहोत, 21 झाली तर आपण 20 बघणार आहोत. ओके, हिरा विद्युत काय आहे, ध्रुवाक आहे, हे वाक्य बरोबर आहे. ग्रॅफाईट मध्ये द्विमितीय काय पत्रकांसारखी रचना असते, बरोबर आहे. ग्राफाईट विद्युत वाहक आहे, हे पण बरोबर आहे. खडकाला भोग पाडण्यासाठी हिरा वापरतात, हे पण बरोबर. वरीलपैकी सर्व पर्याय काय आहेत, बरोबर. इथं रचना महत्त्वाची आहेत, कोणती रचना कशी, इथं ग्राफाईटची रचना विचारलेली द्विमितीय. तुम्हाला 2022ला हिरेची रचना विचारली होती, हिरा कसा आहे, हिरेची रचना कशी आहे, ट्रेटा हेडरली रचना आहे, ट्रेटा हेडरली. तर कोणती आहे ट्रेटा हेडरली, चतुष्पृष्ठीय, मराठीमधून काय, चतुष्पृष्ठीय. त्याच्यामध्ये 2 पर्याय होते बघा, एक होता चतुष्पृष्ठीय आणि एक होता चतुष्कोनीय. चतुष्कोनीय येत नाही पुस्तकामध्ये, कुठं चुकून कोनीय पण दिलं आहे, पण त्याची रचना कशी, ट्रेटा हेडरली इंग्लिशमधून ठेवलं तर चालेल. हिरेची रचना कशी राहते, आता हिरा म्हणलं, एक कार्बन अणूला किती कार्बन अणू जोडलेले राहतात, किती 4 कार्बन अणू. बघा इथं कार्बनचे अपरूपे महत्त्वाची आहेत, कार्बनच्या अपरूपावर एक प्रश्न विचारतात. कार्बनचं अपरूप किती आहेत, 4. कार्बनचे अपरूप 4 आहेत. कोणकोणते, हे स्फटिक रूपी असतात. स्फटिक म्हणजे काय, अस्फटिक नसतात, स्फटिक रूपी. स्फटिक म्हणजे काय, रचना कशी राहते, फिक्स राहते, म्हणजे चांगली व्यवस्थित राहते, जिकडं तिकडं अशी नसते. ओके, जे फिक्स राहतात. आता पहिलं कोणतं आहे, तुम्ही हिरा बघितला, हिरा कोणतं आहे, कार्बनचं अपरूप आहे. म्हणजे भोग पाडण्यासाठी हिरा वापरतात. डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी सुद्धा हिरा वापरतात, येऊ शकते पुन्हा. त्याच्यानंतर अलंकार घडवण्यासाठी सुद्धा हिरा वापरतात. ओके, असल्या प्रकारचे हिऱ्याचे कार्य. हिरा काय विद्युतदृष्ट्या कसा असतो, ध्रुववाहक असतो, हे पण झालं. एक कार्बन अणू 4 कार्बन अणूला जोडलेला राहतो. त्याच्यानंतरच ग्राफाईटचं तुम्ही म्हणलं, एक ग्राफाईट, आणि नवीन शोधलेलं कोणतं आहे तुमचं, ग्राफिन आहे. त्याच्यानंतर कोणतं आहे, फुलेरिन्स आहे. हे 4 करणं तुम्हाला अपेक्षित आहे. फुलेरिन्स, ह्याच्यामधून ग्राफाईट काय आहे, ह्याची रचना महत्त्वाची आहे. तुम्हाला कोणती इथं दिली, द्विमितीय 2D किंवा याला काय म्हणतात, हेक्झॉगॉनल रचना आहे. हेक्झॉगॉनल, कधी हा पण शब्द देऊ शकतात. याची पण रचना सेम आहे. हे विद्युतदृष्ट्या ह्याच्यामध्ये विद्युत वाहते, ग्राफाईटमधून, ग्राफिनमधून पण विद्युत वाहते. ओके,
आता त्याच्यानंतर हे जे ग्राफीन कशामध्ये वापरतात, हे जे तुमचं टच स्क्रीन आहे LED वगैरे किंवा विद्युत बॅटरी आहे ह्याच्यामध्ये ग्राफीनचा वापर होतो. त्याच्यानंतर फ्लोरीनला काय म्हणतात, C16 पण म्हणतात. C16 ह्याचं रचना कशी राहते, फ्लोरीनची स्फेरिकल राहते, स्फेरिकल रचना राहते. ओके, तुम्ही ह्याच्या अगोदर पण याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मी 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तुम्ही बघून घ्या. नसन बघितलं तुमचं रिव्हिजन पण ह्याच्यामध्ये होईल. बघा, हा एक प्रश्न आला होता, थोडासा अवघड कॅटेगरी मानला होता, पण तुम्हाला जर मूलभूत संकल्पना माहीत असतात तुम्ही उत्तर देऊ शकता. बघा, कोणाची आयनन ऊर्जा सर्वाधिक असते, तुम्हाला आयनन शक्ती माहीत असणं अपेक्षित आहे. याचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 Mg2+. आता हा अणू राहतो, अणू आपल्या अणूबद्दल बघितलं. आता अणू राहतो, अणूवर 2 चार्ज राहतात. कोणते अणू केंद्रकामध्ये, एक तर पॉझिटिव्ह राहतो आणि एक कोणता न्यूट्रल, म्हणजे कोणताच नसतो पॉझिटिव्ह चार्ज, कोणता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे केंद्रकात राहतात. केंद्रकाभोवती काय राहतात, हे इलेक्ट्रॉन काय करत राहतात, परिभ्रमण करत राहतात. आता हे प्रोटॉन काय करतो, इथं हा निगेटिव्ह चार्ज आहे इलेक्ट्रॉनचा, तर एकमेकाकडे म्हणजे इलेक्ट्रॉन कोणाकडे जाण्याचा प्रयत्न करतात, प्रोटॉनकडे, आणि प्रोटॉन इलेक्ट्रॉन, म्हणजे तो काय करतो, अणू घट्ट बसतो या ठिकाणी. ओके, आता इथं अणूंची किती संख्या आहे याच्यावर ही आयनन शक्ती अवलंबून असते प्रोटॉनची, हे घेऊन बसतो. म्हणजे इथं मॅग्नेशियमचे 2 अणू आहेत, 2 अणू काय करतात या ठिकाणी, आयनन शक्ती, याला म्हणजे जास्त ऊर्जा लागते प्रोटॉनला हे खेचण्यासाठी. ओके, तर त्याला काय म्हणतात, आयनन शक्ती. म्हणजे हे काय उत्तर राहील त्याचं, Mg2. इथं जर जास्त असले तर ऊर्जा काय लागेल, जास्त लागेल, म्हणजे त्याची हे होईल. ओके, बघा पुढचा आहे रासायनिक अभिक्रियेचा वेग किती असतो. हा प्रश्न रिपीटेड झालेला आहे, तुम्हाला पुन्हा पण विचारू शकतात असा प्रश्न. काय याचं उत्तर, सुरुवातीला किती असतो, जास्त असतो रासायनिक अभिक्रियेचा वेग, आणि नंतर वेळेसह काय होत जातो, कमी कमी होत जातो. म्हणजे जुने प्रश्न बघणं महत्त्वाचं आहे तुम्हाला, कारण रिपीटेड आपल्या चॅनलवर बरेच जण काय करतात, लेक्चर तर बघतात मात्र सबस्क्राईबच करत नाही तुम्ही. ओके, एकदा करून घ्या. आपण आणखी पण सर्व राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत आपण. असंच स्पष्टीकरण तुमचं रिव्हिजन पण होईल आणि प्रश्नपत्रिका विश्लेषण पण होईल. ओके, प्लीज काय करा, तुम्ही एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि लेक्चरला नक्कीच लाईक करा. ओके, पुढचा प्रश्न बघू. आपण 20 प्रश्न बघणार आहोत. याचे पुढचा प्रश्न आहे थोडासा, हा पण हार्ड कॅटेगरी मानला होता. हा सौम्य क्षपनक आहे, इथं माहीत असणंच अपेक्षित आहे तुम्हाला. जो फक्त कार्बोनिक गटाचे क्षपन इतर गटात, म्हणजे उदाहरण नायट्रो, कार्बोनिक ॲक्सिल, इस्टर दुहेरी बंद असताना करतो. ज्यांचं सायन्स आहे बॅकग्राऊंड त्यांच्यासाठी सोपा प्रश्न आहे, ज्यांचं नाही त्यांच्यासाठी अवघड आहे. ओके, बॅकग्राऊंड जरी असले तर असले प्रश्न अवघड असतात. त्याचं योग्य उत्तर NaBH4 हे उत्तर आहे. जर तुम्ही काय करू शकता, पाठ करून ठेवू शकता. रिपीट विचारला तर तुम्हाला हा प्रश्न जायला नको. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न, हां, म्हणजे असे किती प्रश्न विचारले ते झाले आपले 20 प्रश्न झाले. ओके, तर 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण बघितलं. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या लेक्चरला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा. ओके.